महत्त्वाची बातमी लोकसभेचा कौल यावर आधारित महाराष्ट्र विधानसभेचा पोल। लोकसभेच्या निकालानुसार 288 पैकी 158 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे, तर लोकसभेच्या निकालानुसार महायुती फक्त 127 जागांवर आघाडीवर आहे। भाजपच्या 105 पैकी 42 आमदारांच्या विधानसभेत महाविकास आघाडीला लीड मिळालेला आहे, तर शिंदेच्या 40 पैकी 17 आमदारांच्या भागातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले, तर अजितदादांच्या 40 पैकी 25 आमदारांच्या विधानसभेत महायुती पिछाडीवर आहे। लोकसभेमध्ये महायुतीच्या विद्यमान 84 आमदारांच्या विधानसभेत महाविकास आघाडी पुढे आहे। तर भाजपकडे 105 आमदार आहेत, मात्र 42 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे। शिवसेनेचे 40 आमदार आहेत, मात्र यामध्ये 14 मतदारसंघात महाविकास आघाडी पुढे आहे, तर राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 40 आमदार आपण पकडले तर 25 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी पुढे आहे। तर महाविकास आघाडीचे एकूण आमदार आणि मतदारसंघ आघाडी आपण पाहूया, तर ठाकरे गटाचे 15 आमदार आहेत आणि त्यांचे 30 विधानसभेमध्ये त्यांना लीड मिळालेला आहे, म्हणजे 15चा फायदा त्यांना झाला। तर काँग्रेसचे 45 आमदार आहेत, 72 विधानसभेमध्ये त्यांना लीड मिळालेला आहे, म्हणजे 27चा फायदा त्यांना झाला। तर राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाचे 12 आमदार आहेत आणि 52 ठिकाणी त्यांना विधानसभेत लीड मिळालेला आहे, म्हणजे त्यांना +40 म्हणजे 40चा फायदा त्यांना या ठिकाणी झालाय।